उघडली आहे बघ पडदणी. करा आता इथं गुज तुमच्या विठुरायाशी. दिवस कासरावर वर आला तरी तुझं दळणं आपलं चालूच. हातावर पटापटा. हो झालंच. आवा चालली पंढरपुरा येशी पासून येई घरा. कळतंय हो मला कळतंय. मला बघून अभंग गातोस काय? आई अगं काहीतरीच काय. मी तर हो तर 9 महिने माझ्याच कुशीत वाढलायस तू. तू मला शिकवतोस. आता तू सांग, मी जर अशी उजाडल्यावर जात्याची घरघर करत बसले असते तर तुझ्या बापाला चाललं असतं का? जात्यातून खाली पडणारं पीठ माझ्या डोईवर थापायला माग पुढे बघितलं नसतं त्यानं. आई तुझं म्हणणं बरोबर आहे. अगं पण त्यावेळी मी असायचो ना तुझ्या मदतीला. तर उपकारच करायचाच की नाही. हिला कुणी अडवलंय का? माझ्या मत्तीला माझा लेक यायचा तसं हिनं हिच्या लेकीला मत्तीला घ्यावं की बसवावं जात्यावर. आई अगं लहान आहे ती. ह्या पोरीचा पाय काय घरात टिकत नाही बघा. आता कसं गोजीने दिसते रुपड? प्रसन्न झालास ना? अष्टोप्रहर विठुरायाच्या नादात असते. त्याच्याशी हसते काय गाते काय जणू काय सवंगडीचा यायचा. हार कसा पडला? असं का सतावतोस मला? खुळावली आहे पोर. जरा व्यसन घाला तिला. सारखं विठुराया विठुराया काम धंदे सोडून करत बसली तर कसं व्हायचं पुढं पोरीच्या आयुष्याचं? अरे लब्बाडा, आज नैवेद्याला गोड ठेवलाय म्हणून रुसलायस होय? लोण्याची वाटी नाही म्हणून फुगलेत काय? मला सगळं माहितीये. सगळं कळतं तुझ्या मनातलं. थांब आत्ता आणते. उमाई, उमाई, काय ग तू आज विठुरायाला गोड दिलास? लोण्याचा नैवेद्य विसरलीस? लोण्याशिवाय माझा विठुराया नैवेद्य खात नाही. ठाऊक नाही तुला? घ्या, ही काय मला मदत करणार आहे? माझंच काम वाढून ठेवे. दळीता कांडीता जगाईन अनंता. नावी संवेक्षण भरी तुझं नाम गा मुरारी. चांगलंय. तुम्ही दोघे विठुराया विठुराया करा आणि मी सासूबाईंची बोलणी खाते. उमाई, आधी लोणी ते बघू. आणते ग बाई. अगं तिकडे विठुराया खोळंबलाय.
घ्या लोणी. अगं ग हळू. छान. गेली काठी परत रावळात. लाडवतोस तू लेकीला. आणि अभंग कसले म्हणताय? उद्या जात्यावर दळायला बसली तर दळायला काय विठुराया येणार आहे का हिचा? काय सांगाव, येईल सुद्धा. जनाबाईंसाठी नाही का दळू लागला? आपली सखू एवढी हाका मारते, का नाही येणार? येणार. तू धन्य, तुझी लेक धन्य, आणि तो दळायला येणारा विठुराया सुद्धा धन्यच. आणलं बरं का लोणी विठुऱ्या. सगळं संपवायचं, पानात टाकायचं नसतं, माहितीये ना? नाही तर नंतर खाईन म्हणून ठेवलंस तर उंदीर मामा घेऊन जातील. इथे लागले ते खाऊन टाक. झालं समाधान? सखूने भरवलेलं लोणी खाऊन लागली समाधी. एकदा तिला विचारायलाच हवं की असं काय बाई वेगळेपण असतं तुझ्या लोण्यात. अगं वेगळेपण तिच्या लोण्यात नाही आहे राणी. वेगळेपण तर तिच्या त्या लढिवाळ भक्तीत आहे, तिच्या निर्मळतेत आहे. आणि तिचा तो भाव इतका शुद्ध आहे की समाधी लागतेच लागते. सखा पांडुरंग. उमे, सखा हे घे, पांडुरंग. हे मूग पसर धर. अगं बाई, तरीच म्हटलं अजून काहीच कसं अघटित घडलं नाही. अजून काही वाढवलं कसं नाही. म्हणजे अरे आपा, आज नवमी. व्याज वसूल करायला तो मालक येणार. काहीतरी अघटित घडणारच. बुगू बुगू काय चला. लवकर आहे. दुसरी वाहन. अरे मालकाच्या दुसऱ्या वाहना आणखी रे. अयो हो. ह्या वाडा घेऊन जा की रे. राहू दे राहू दे. चल चला. काय दामू, तुमच्या पायात वाहन आहेत, आमच्या पायात वाहन आहेत. या बिचारच्या पायात वाहन नाही. पाय पोळतायत ना, पोळतायत ना. म्हण बघू, मालक तुम्ही किती कनवाळू आहे? मालक तुम्ही कनवाळू आहात. कनवाळू आहे ना, मग घाल वाहन. मी अनवाहन. ती तुमची नाही. तू म्हणून ना पाय पोळतात म्हणून. अरे म्हणाल की नाही हा? मग सांग की पोळतात ना पाय. घाल की वाहन,
मालक मालक हा खेळात टोचतोय ना. आता याच वाहना दिवसभर पायात घालून मिरवायच्या. अयो मालकाच्या वाहना तुझ्या पायात घालायचं भाग्य तुला मिळत आहे. चल मालक. अहो 15 दिवसांच्या लोणचे आणि मोराळ्याचं मोल जमा झालंय. घ्या. लोण्याचं मोल शकूच्या आईकडून यायचंय आणि बाजू नाना गोधड्यांचे पुढच्या महिन्यात देतो म्हणालेत. त्याच्यापुरते सुद्धा जमा नाही झालेत. रामा शिवा गोविंदा. आप्पा, म्हणजे यावेळी सुद्धा त्या नरोत्तमाची बोलणी चुकलेली नाहीत. मालक म्हणे मालक. मालक कसला कवी साहेबेला. अरे इथं काय करतोय? राहत काय ढोरबीर मेलाय का? नाही किंवा मालक. मग हे इथं काय करतायत? काय रे? इथं राहत काय काम आहे तुमचं? मालक, माझी मुलगी हरवली आहे. सांभाळता येत तर पोरं जन्माला कशाला घालताय तुम्ही? अरे हाकलं द्या ना. काय करते इथं? चल हट. चलो दूर. हट. अगं घाबरू नकोस काका, मी बघते. रडायला काय झालं? तुला भूक लागलीये का? तुझे आई अप्पा कुठे आहेत? तुझं नाव तरी सांग. तुझं घर कुठे आहे? तुला बोलता येत नाही का? असं दे, तू सुद्धा माझ्या विठुरायासारखीच आहेस. तोही बोलत नाही, पण मला त्याच्या मनातलं सगळं कळतं. तसं तुझ्या पण मनातलं कळेल आणि बघ, बोलता सुद्धा येईल. चल. अगं घाबरू नकोस, तो माझा सखा आहे. चल तुझी गाठ घालून देते. ए सखू, तुला काय ठाव नाही वय? अगं तो पांडुरंग बोलत नाही कारण ती मूर्ती आहे, आणि ही बोलत नाही कारण मुखी आहे. पण तरी आपण जर ऐकायचं ठरवलं तर आपल्याला त्यांच्या मनातलं ऐकू येतं. आणि हरी काका, आप्पा म्हणतात विठुरायाची थोरवी अशी आहे की पांग्याला पाय फुटतात आणि मुक्याला वाचा येते. तसंच काय सांगावं? हिने सुद्धा विठुरायाच्या पायावर डोळी ठेवली तर हिला सुद्धा बोलता येईल. चल ग. तर आली मोठी शहाणी. अब हिच्या बोलण्याला चमत्कार भारायला लागले तर बघायलाच नको. ही स्वतःला काय संत समजते की काय? सखू, संत सखू. बरं वाटलं? विठुरा, ही पण तुझ्यासारखीच आहे रे. ही पण बोलत नाही,
पण तू कसा न बोलताच खंडीभर बोलतो, तसे हिला कसं जमणार? तू हिला आधी बोलता कर पाहू. क्या हवाय का? भूक लागली आहे ना? तू विठुरायाला विचार ना, तर तुला नाही म्हणणारच नाही. मनापासून बोललो त्याच्याशी की तो देतोच उत्तर. विचार खुशाल. अगं मनातल्या मनात तरी बोलू शकतेस. काय करायचं? हात जोडायचे, डोळे मिटायचे आणि सांगायचं आपल्याला मनात काय आहे. बघितलंस, असं बोलतो तो आपल्याशी. शिवप्पा रामराव. अयो, हे काय बघतो मी? अरे रिकाम्याचा हात जोडून सोडले की हो. काय रे, गेल्या एकादशीला तो विठुराया तुझ्यावर कृपा करणार होता म्हणे. मग केली की नाही म्हणतो मी कृपा तुझ्यावर. दामू चिडवण्यासारखी गोष्ट आहे खरं. बघ किती वाईट वाटतंय त्याला. तोंड कसं पडले हो त्याच. असं नाही रे बोलू. गावात किती मान आहे त्याला. काय सांगावं, पुंजी जमावी केली असेल त्यानं. देईल की तो व्याज आणि मुद्दला सकट. काय शिवाप्पा. जाणार की हो, जाणार. शिवप्पाचं घर म्हणतो की हो. मालक, जप्तीचा विचार करावा लागणार. नाही नाही मालक, दामोशेठ असं भलतं सलतं बोलू नका. फेडतो ना मी खरंच फेडतो. माझा विठुराया मला असा टाकणार नाही. तोपर्यंत व्याजाची काही आहेत ते तुम्ही घ्या. खोल खोल आहे. किती रुपये जमलेत बघू. की मोहरा आहेत की काय आहे? खोल खोल. अय्यो, अहो मालक रुके नाही तो. कवड्या देऊन सोडतो की तो. सण फुटानं वाटतो कर का तुझ्या राऊळातला परसाद. मालकाच्या हातावर कवड्या ठेवतोस. आता तांबडी कमवायची अक्कल नाही तुम्हाला. घेता कशाला कर्ज मग डोक्यावर. आता हे तुझं कर्ज फेडायला इतका येणार आहे का?
लेकांची सरी तुझे इट्टल का उड्या टाकल्या तुझ्या पदरात? मोठा इट्टल 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 करत होता. घाबरलीस? अहो शिवाप्पा तरी बी त्याच्या मुलीला काय काय शिकवतो. म्हण विठुराया पांगऱ्याला पाय आणि मुक्याला वाशा देतो. अव आता इथे एक मुकी मुलगी होती तर याची सख्खू त्या मुलीला सांगते की विठुराया तिला बी बोलायला लावल. मजा आली ना? आता विठुराया पण खेळणार. हो तो पण खेळणार. विठुराया तुम्ही दगल पा की शोधते. मुकी मुलगी कुठं पाहिलेत माझ्या पोरीला? माझी झिपरी हरवली आहे हो. चल 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 थोडं थोडं चल चल. अकला गावाबाहेर अकला चला. अहो मालक, अहो म्हणजे ती मुकी कार्टी यांची पोरं. अहो हा शिवापाच्या पोरीने त्या मुलं आतमध्ये नेलं की. मालक आपलं राहुल पाठवलं. अहो पाठवलं आपलं राहुल पाठवलं. मालक पाठवलं. सखू सखू बालक दोन्ही पुरे आतमध्ये आहेत. बाळा बाहेर चल. सर पुरी ये की बाहेर. सखू इकडे. अगे म्हातारे तुझ्या लेखानं आणि तुझ्या नातीनं वाटोळं केलं. राहुल पाठवलं. आता जगबुडी होणार. तुमच्या पापामुळं समजा राहाळावर संकट येणार. लोका सांगे रामायण आणि चौथा धातोंडी रावण. मालक ऐका. बस. अरे कीर्तन करता करता संध्या जगाला शिकवणार तुम्ही. तुझ्या लेकीला शिकवायचं विसरला करा. आणि काय काय कार्टे तुला अक्कल नाही का? आजूबाजूला 4 लोक कशी वागतात ते बघाव की. कशाला घेऊन गेली त्या पोरीला आतमध्ये? अप्पा ती रडत होती, घाबरलेली होती. तिला तहान भूक लागली होती आणि तिचे आई अप्पाही हरवले होते. आणि ज्याचं कोणीच नसतं त्याचा विठुराया असतो. तुम्हीच मला सांगता ना, म्हणून मी तिला विठुरायाकडे घेऊन गेले हो. बघे बघे दीड रमीच्या बघे. ही तुझी दीडशानी पोरगी. ही कबूल करते समजा राहण्याचं साक्षीनं शेण खाल्लाय तिनं. ते कबूल करते का रे?
वय 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 कबूल करते मला काय तर तुम्हीच काहीतरी न्याय करा. या अशा घोर अपराधाला शासन झालंच पाहिजे म्हणतो मी. शासन तर होणारच. शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. शिक्षा झालीच पाहिजे. नको नको, मालकाच्या डोक्यात राग आहे. अशा वेळी भान राहत नाही. पोरीच्या आयुष्याचं नुकसान होण्यापेक्षा आपणच शिक्षा द्यावी. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग विठ्ठल